महाराष्ट्रामध्ये अपेक्षित भाजपाला यश मिळत नाही. लोकप्रिय नेत्यांना जमा करायचं, गोळा करायचं अशी एक पद्धत भाजपाने अवलंबली आहे. चूक ही झाली की चुकीच्या घराचा दरवाजा ठोठावला. फिल्मफेअर अवॉर्ड हा गुजरातला जाणार अशी एक बातमी पुढे आली आणि त्यावर आपण टीका केली. मुंबईचं महत्त्व कमी करायसाठी आणि गुजरातच्या अहमदाबादचं महत्त्व वाढवण्यासाठी तुम्ही फिल्मफेअर अवॉर्ड सुद्धा तिथे घेताय. राजू शेट्टींनी महाविकास आघाडीसोबत यावं, बसावं आणि ते सोबत राहावे ही आमची इच्छा आहे. आम्हाला वाटतं की प्रकाश आंबेडकरजी सोबत राहावे. महाराष्ट्रातील परिवर्तनामध्ये कोणी माईचं लाल आडवं येऊ शकत. आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आहे. खूप स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रावर. मुंबईतला फिल्मफेअर अवॉर्ड हा गुजरातला जाणार अशी एक बातमी पुढे आली आणि त्यावर आपण टीका केली. मुंबईवरून गुजरातला चित्रपट महोत्सव म्हणजे फिल्मफेअर अवॉर्ड. सगळे जगभरातील लोकांची ओळख ही मुंबई आहे. मुंबई ही बॉलिवूडसाठी प्रसिद्ध आहे. मुंबई ही मराठी माणसासाठी प्रसिद्ध आहे. मुंबई ही देशाच्या आर्थिक राजधानी म्हणून सुद्धा मुंबईची ओळख आहे. मुंबई ही शांत नगरी. मुंबईमध्ये दुपारी 2 वाजता सुद्धा स्त्री महिला बिनधास्तपणे फिरू शकते ही मुंबईची ओळख. आणि मुंबईचं महत्त्व कमी करायसाठी एक एक उद्योग या सरकारमध्ये, केंद्राच्या आणि राज्याच्या सरकारमध्ये हे असे उद्योग सुरू झाले. पूर्वी मोठमोठे उद्योग पळवले गेले. ऑक्सिजन सारखा उद्योग पळवला गेला. म्यानमधला आमचा एक उद्योग होता तो पळवला गेला. कितीतरी आता तुम्हाला सगळं डायमंड मार्केट पळवलं गेला. आणि हे सगळं पळवताना ह्यांना कमी पडतं की काय, म्हणून मुंबईचं महत्त्व कमी करायसाठी आणि गुजरातच्या अहमदाबादचं महत्त्व वाढवण्यासाठी तुम्ही फिल्मफेअर अवॉर्ड सुद्धा तिथे घेताय. याचाच अर्थ मुंबईला तुम्ही दुय्यम स्थानी आणण्याचं तुमचं षडयंत्र आहे हे यामध्ये स्पष्ट झालेलं आहे. पण डायमंड मार्केटबद्दल मी बोलणारच आहे. पण वडेट्टीवार मला एक सांगा की आज मुंबईला महोत्सव होतो इतक्या वर्षांपासून फिल्मफेअर अवॉर्ड, पण जो समजा एखाद्या शहरात झाला तर काय हरकत आहे असा ते प्रश्न करू शकतील तुम्हाला. मुंबईतला रोजगाराच्या संधी हिरावल्या जाणार आहे. मूळ प्रश्न तिथे होतो. तुमच्या मुंबईच्या या फिल्मफेअर अवॉर्डमुळे मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईकडे असलेलं जे काही तुमचं आकर्षण आहे ते कमी करण्याचा तुमचा प्रयत्न आहे. मुंबईच्या आकर्षणावरच घाला घालायचा. मुंबईच्या या फिल्मफेअर अवॉर्डच्या माध्यमातून जो काही रोजगार लोकांना मिळतो, मराठी माणसांना मिळतो किंवा ज्या लोकांना रोजगार मिळतो त्या रोजगार हिरावायचा. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्ही अनेक वर्षापासून हा इतका भव्य असा हा समारोह मुंबईत होत असताना मुंबईमधून जगभरातील लोक मुंबईच्या या फिल्मफेअर अवॉर्डमध्ये सहभागी होतात. सगळ्या बॉलिवूड हॉलिवूडपासूनचे काही मंडळी या अवॉर्डमध्ये येतात आणि मुंबईच्या या एकूण अस्मितेला, मुंबईच्या सौंदर्याला, मुंबईच्या संस्कृतीला साजेसा हा अवॉर्ड दरवर्षी आपण राबवतो. त्यालाच पळवून तुम्ही निश्चितपणे एक सांगेल की मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा तुमचा पूर्णतः एक पद्धतशीर प्लॅन आहे हे मी सांगू शकतो. सुशील कुमार शिंदे केंद्रीय माजी मंत्री आणि त्यांची मुलगी प्रणिता शिंदे जे आमदार आहे सोलापूरची, त्यांना बाहेरकडून 2दा ऑफर आली असं सुशील कुमार शिंदेंचं वक्तव्य होतं. खरं तर मोदींचं महत्त्व कमी झालं काय? नरेंद्र मोदींची लोकप्रियता घट झाली काय? तुम्ही तुमचा 45+ जे काही तुमची टार्गेट तुम्ही सांगितलात की 45+ आहे, विजन आहे तुम्हाला, या मिशन आहे, त्याला तुम्ही कमी पडताय. महाराष्ट्रामध्ये एकूणच महायुतीला जे काही उपरे जमा करून स्वतःच्या घरामध्ये किंवा छत्रछायेमध्ये त्यांना घेण्याचं काम झालं आहे. तरी पण महाराष्ट्रामध्ये अपेक्षित भाजपाला यश मिळत नाही. ते यश दूर दिसतं आहे. अशा स्थितीमध्ये लोकप्रिय नेत्यांना जमा करायचं, गोळा करायचं अशी एक पद्धत भाजपाने अवलंबली आहे असं मला वाटतं. मुळात विषय असा येतो की ते चुकले. चूक ही झाली की चुकीच्या घराचा दरवाजा ठोठावला.
ज्यांचा पूर्ण DNA काँग्रेसचा आहे, त्यांचा अनेक वर्षापासून त्या काँग्रेसच्या संस्कृतीमध्ये, काँग्रेसच्या विचारामध्ये, पुरोगामी विचारामध्ये आणि त्या परिवारामध्ये हे सुशीलकुमार शिंदे साहेब आणि त्यांची कन्या या आहेत. त्या ठिकाणी त्यांना अशा प्रकारची ऑफर देणं म्हणजेच भाजपांनी स्वतःचं हात भाजून घेणार. दोघांनी एक एक पाऊल पुढे टाकलं तर गळाभेट होणं, संपूर्ण त्याला आघाडीमध्ये सामील होण्यात किंवा एकमेकाला समजून घेण्यात आणि एकमेकाला सोबत येण्यात मला वाटतं की पुढे अडचण येणार नाही. पहिलं पाऊल आम्ही टाकलं आहे. राहुलजींनी पहिलं पाऊल टाकलं आहे, आमच्या नेत्यांनी पहिलं पाऊल टाकलं आहे. दुसरं पाऊल प्रकाश भाऊनी एक पाऊल सकारात्मक टाकावं आणि त्यांनी सुद्धा पत्र लिहावं की आम्ही तयार आहोत, आम्हाला सहभागी करून घ्या. त्यांनी ऑलरेडी केलेलं आहे. AICC पत्र AICC ला कोणाच्या सहीचं दिलं? हे पत्र राहुलजींनी स्वतःच्या सहीचं दिलं. त्यांनी पत्र स्वतःच्या सहीचं दिलं नाही, म्हणजे त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेलं पत्र आहे. प्रकाश भाऊंनी, आंबेडकर साहेब मोठे नेते आहेत, त्यांनी स्वतः लिहावं आणि ही आघाडी व्हावी ही आमची इच्छा आहे. आम्हाला वाटतं की प्रकाश आंबेडकरजी सोबत राहावे. महाराष्ट्रातील परिवर्तनामध्ये कोणी माईचं लाल आडवं येऊ शकत. जागा वाटपाच्या संदर्भामध्ये काय घडामोडी होण्याची शक्यता आहे? कारण सीट शेअरिंगसाठी 12-12चा फॉर्म्युला त्यांनी दिला, त्यावर तर काही तडजोड होणं शक्य नाही. आमची चर्चा खूप पुढे गेलेली आहे. जवळपास 80-85% जागेवर आमचं एकमत झालेलं आहे. नवीन पक्ष जे काही येतील त्यावेळेस पुन्हा काही जागेच्या संदर्भात पुनर्चर्चा होणे अपेक्षित आहे. कुठल्याही मध्ये तुम्हाला माहिती आहे, कोयल गव्हर्नमेंटमध्ये एका बैठकीमध्ये कुठलीही निर्णय होऊ शकत नाही. कारण हे आघाडी म्हणजे 3-3, 4-4 पक्षांना एकत्र एका मिटिंगमध्ये काही शक्य होत नाही. आघाडी करणं किंवा अलायन्स करणं, त्याला 2-4 बैठकीच्या फेऱ्या चालतात. पॉझिटिव्ह हे सांगायचं की आमच्या पहिल्या फेरीमध्ये 80% जागावर बैठकी झालं, एकमत झालं आणि आम्ही आता उरलेल्या काही थोड्या बहुत जागा आहेत ज्या संदर्भातली चर्चा सुरू आहे आणि कुठेही अडचण येणार नाही. हे काम पुढच्या बैठकीमध्ये संपुष्टात येईल. प्रकाश आंबेडकरजी आले तर त्यांना त्यांच्या संदर्भात पुन्हा चर्चा होईल आणि आम्हाला आमच्या नेत्यांची स्पष्ट भूमिका आहे की सर्वांना घेऊन या देशातील तानाशाही सरकारला या देशातील आपल्याला ब्रेक लावायचा आहे, त्यांना सत्तेच्या बाहेर काढायचं आहे. त्यामुळे सर्वांनी समविचारी लोकांनी, पुरोगामी विचाराच्या लोकांनी, फुलेशाहू आंबेडकरांच्या विचाराच्या, महाराज छत्रपती शिवरायांच्या विचाराच्या लोकांनी एकत्र यावं आणि ही मोठ बांधावी हे खुद्द आमच्या सर्वोच्च नेत्यांचं मत आहे. मग राजू शेट्टींची पण इच्छा पूर्वी होती, आता त्यांनी मात्र वेगळी चूल मांडू असं म्हणाले. पण राजू शेट्टी एक महत्वाचा चेहरा आहे घटक पक्ष म्हणून, तुमच्यासोबत होते सुद्धा आहेत ना. आम्ही कुठे नाही म्हणतोय, आम्हाला त्यांना घेण्यामध्ये काहीच अडचण नाही. पण आता असं आहे की आम्ही हो म्हणावं, आमच्याकडून टाळी द्यावी, त्यांनी टाळीच द्यावी नाही, तर आम्ही काय समजायचं? त्यांची इच्छा नाही असं समजू. कदाचित त्यांच्याकडे दुसरं काही ऑप्शन असेल. पण आजही आम्हाला वाटतं की राजू शेट्टींनी महाविकास आघाडीसोबत यावं, बसावं आणि ते सोबत राहावे ही आमची इच्छा आहे. खूप धन्यवाद, तुम्ही वेळ दिलात. मॅक्स महाराष्ट्रासाठी विस्तारानं सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. हे होते महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार. काँग्रेसच्या नेत्यांचा DNA हा काँग्रेसचा आणि काँग्रेस या स्तरावर या काळात फुटू शकत नाही अत्यंत महत्वाचं विधान केलं आणि प्रकाश आंबेडकर यांना घेण्यासाठी काँग्रेस उत्सुक आहे. काँग्रेसला दोष देता येणार नाही असे त्यांचं म्हणणं.